नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अंडा करी कशी करायची ते पाहणार आहोत. तर इथे मी अंडी घेतलेली आहेत, ते 7 ते 8 अंडी घेतलेली आहेत. तर ही अंडी आधी तेलामध्ये थोडीशी भाजून घेणार आहे. तर थोडंसं तिखट आणि हळद टाकून हे आपण एका मिनटासाठी भाजून घेणार आहोत. तर बघू शकता. तर घरामध्ये जो अवेलेबल मसाला असतो त्याच्यामध्येच मी हे बनवणार आहे. कोणताही बाहेरचा मसाला आणायला लागत नाही. तर प्लेटमध्ये अंडी आपण ही काढून घेऊयात. तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्येच थोडासा कांदा घालायचा आहे. तर इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर मग तुम्ही कांदा वाढवू शकता. तर आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत, 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. तर हे सगळं भाजून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. तर इथं मी मसाले घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये खोबरं, तीळ आणि चिकनचा मसाला घेतलेला आहे. तर हे सगळं मी एक चमचा घेतलेला आहे. तीळ आणि खोबरं मी भाजून बारीक करून घेतलेलं आहे. तर घरगुती तिखट घालूयात. 1-1.5 चमचा मी घरगुती तिखट घातलेला आहे. तर छान असं भाजून एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. तर ह्या पाण्यामध्ये आपण मसाला हा शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी 3 चमचे दही घेतलेला आहे. तर दही घालून आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं आपण हा मसाला शिजवून घेऊया. तर बघू शकता मसाला हा शिजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली अंडी घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊया. तर मस्त अशी झटपट रेसिपी बनवून तयार होते. तर अंडा करी आपली तयार आहे. बघू शकता. जिरा राईस चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.